विद्यार्थी मित्रांनो, सीओईपी, व्हीजेटीए बेस्टच कॉलेजेस आहेत. पीआयसीटी नो डाऊट बेस्ट कॉलेज आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की आपल्या सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात सुद्धा बेस्ट कॉलेजेस आहेत. युनिव्हर्सिटी फारशी मॅटर नाही करत बाळांनो. बऱ्याच जणांना सुरुवातीला पण वाटायचं, की पुणे युनिव्हर्सिटीतून शिकलं पाहिजे, मुंबई युनिव्हर्सिटीतून शिकलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो ना, 25 वर्ष झाली. ओके, माझ्या बरोबर जे इंजिनिअरिंगला जे स्टुडंट होते ना, माझ्या बरोबर माझे मित्र सगळे सक्सेसफुल आहेत. काय फरक असा फार पडला का युनिव्हर्सिटीमुळं? नाही. त्यामुळे हा डोक्यातून पॉइंट काढून टाका बरं का. बरं मग असेच तुमचे खूप प्रश्न असतात बरं का आणि त्याच्यामुळेच ना आपण ही काउन्सिलिंग सीरीज देतोय. 1 मिनिट तुमचा वेळ घेणार लक्षात घ्या. तर मला हे नंबर्स तुम्हाला द्यायचे. काही डाऊट आला तर नक्की याच्यावर विचारा. सध्याचा डाऊट काय आहे, की मुलांना आता जर नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट त्यात काही थोडासा इश्यू आहे बरं का. काहींना थोडं व्हेरिफिकेशनमध्ये चेंजेस करावे लागतील. काही डाऊट आला ना, सरांना विचारा. प्रदीप सरांना कॉल नक्की करा. कॉल खूप येतायत. व्हॉट्सअप मेसेज करा. बरं, मग हे चॅनल तर फॉलो करा. याच्यावर सरांनी कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो. तो जो इश्यू थोडासा झालाय काहींच्या बाबतीत. का बाळांनो सांगतोय? मुलं मेल चेक करत नाहीत, लक्ष देत नाहीत. त्यांना वाटतं झालंय व्हेरिफिकेशन. पण सीईटी सेलकडून पुन्हा आणखी तुम्हाला काही एखादं डॉक्युमेंट पुन्हा द्यावं लागणार आहे हे लक्षात घ्या. बरं डिटेलसाठी व्हिडिओ बघाल. ओके. मग आपलं टार्गेट काय? सांगली, सातारा, कोल्हापूर. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ही नावं ऐकली ना, की पहिल्यांदा येतं केआयटी, ओके, आरआयटी आणि टीकेआयटी ही नावं येत आहेत. पण मी तुम्हाला सांगू का? ही तर कॉलेज बेस्टच आहेत. मग त्याचबरोबर थोडंसं हे कॉलेज मागं पडले. का कुणास ठाऊक? बेस्ट कॉलेज आहे लक्षात घ्या. पण टियर 1च्या मुलांच्या लिस्टमध्ये हे कॉलेज येत नाही. मुलांकडून नकार येतोय. काय? आजूबाजूचा एरिया वेगळा वाटतोय, कॉलेजच्या फॅकल्टीचा प्रॉब्लेम आहे, की प्लेसमेंट होत नाहीये. काय इश्यू आहे? तर मला तर काही तसा इश्यू वाटत नाहीये लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो माझं गावच सैदापूर आहे. ओके. म्हणजे कॉलेज आमच्या म्हणजे काय म्हणूया आपण आमच्या पाहुण्यांचं जे घर आहे त्याला लागूनच ते कॉलेज आहेत. बरं माझ्या क्लासमधल्या बऱ्याच मुलांनी सिव्हिल, मेकॅनिकलला तिथे इलेक्ट्रिकल ॲडमिशन घेऊन कोर्स कंप्लीट करून प्लेसमेंट सुद्धा झालेली आहे. मेकॅनिकलच्या मुलींच्या प्लेसमेंट झालेल्या आहेत कराडमध्ये. आणि आताही प्लेसमेंटचा रेशो चांगलाच आहे. बरं थांबा ना, डिटेल बोलूया ना आपण. लिस्ट घेऊनच बोलूया ना आपण. लिस्ट घेऊनच बोलूया आपण. म्हणजे मी काय करतोय लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो समजून घ्या. ओके. मी तुमच्यासाठी एक पीडीएफ ओपन करतोय. ओके. ए टू झेड जेवढे कॉलेजेस आहेत ते सगळे घेऊया आपण. जेवढे कॉलेजेस आहेत ते घेऊया आपण. आता बघा नीट लक्ष द्या. इथं आपण काम करूया पर्सेंटाईलवर बरं का. म्हणजे पहिले 15 कॉलेज हे कोल्हापूरमधले आहेत. चला कोल्हापूरचं बोलूया अगोदर आपण. मग सांगा हे सगळे सीएसचे पर्सेंटाईल घेतलेत बघा. 95%, 92 हे सगळं कोल्हापूरमधलं आहे बरं का. अगदी 29 पर्यंत आहे. 29 ला कुठलं कॉलेज आहे? आप्पासाहेब काय सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 60% याचा कट ऑफ आहे. सीएसचा लक्षात घ्या. एडी शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कमी आहे कट ऑफ. मग कोल्हापूरमधलं ना सगळ्यांना अगदी मी तुम्हाला सांगतो अगदी महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेसमध्ये केआयटीचं नाव आता पुढं आलेलं आहे. आणि या केआयटीचा कट ऑफ आहे 95. ओके. आता कोल्हापूर जिल्ह्यातलं वेगळं आहे लक्षात घ्या. त्यामुळे आरआयटी हे दुसऱ्या लिस्टमध्ये खाली येईल बरं का. मग डीकेटी जे आहे इचलकरंजीला त्याचा कट ऑफ पण जास्त आहे. हेही 40-45 वर्ष जुनं कॉलेज आहे लक्षात घ्या. ओके. डीकेटी टेक्सटाईलसाठी खूप फेमस आहे. कोल्हापूर भागातलं कॉलेज लक्षात घ्या. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर हे युनिव्हर्सिटीचं आहे लक्षात घ्या. त्याचाही कट ऑफ हायरच आहे. तसा 90 म्हणजे हायरच आहे. डी.वाय पाटील मी तुम्हाला सांगतो नीट बघा. इथं एक डी.वाय पाटील आहे, इथं एक डी.वाय पाटील आहे, इथे एक डी.वाय पाटील आहे. कळसंदेचा कट ऑफ सगळ्यात कमी आहे. पण 75 ला पण सीएस मिळू शकतंय तिथं लक्षात घ्या. कळसंदे. त्याच्यानंतर इथं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर हे सिटीतलं दिसतंय लक्षात घ्या. पण सिटीमध्ये सुद्धा हेच मेरिट जास्त आहे ना, ते बावड्याचं कॉलेज आहे. त्यांचं मेन कॅम्पस तिथे आहे लक्षात घ्या. म्हणजे या गोष्टी समजून घ्या. आता मी तुम्हाला सांगतो क्लिअरली बरं का. आता इथं काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. शांतपणे लक्ष द्या बरं का. ओके. मला हे हां, इथं घ्यायचं होतं. ओके. हे कोल्हापूरमध्ये 15 कॉलेजेस आहेत. पण तुमच्या मार्कानुसार केआयटी हे टॉपचं कॉलेज आहे. आपलं कन्क्लुजनवर आलो आपण. आता सांगलीत बघूया आपण. सांगलीत ऑब्व्हियसली वालचंद असणार आहे पहिल्या नंबरला. ऑब्व्हियसली वालचंद कॉलेज ऑफ सांगली 99.07 सीएसचा कट ऑफ आहे लक्षात घ्या. मग 99 प्लसच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आरआयटी 93 आहे. मग आता काय कळालं? की केआयटीचा कट ऑफ हा आरआयटी पेक्षा जास्त आहे. केआयटीचा आरआयटी म्हणजे राजाराम बापू साखराळे कॉलेज म्हणतो आपण 93 आहे आणि केआयटीचा 95 आहे लक्षात घ्या. 95 आहे. ओके. मग पहिल्या नंबरला सांगलीला ओके वालचंद आहे सांगली. दुसऱ्या नंबरला 93 बरोबर आहे. सांगतो आष्टा 85 आहे. कट ऑफ कमी आहे. अपॉर्च्युनिटी आहे. माझ्याकडे एक स्टुडंट होती.
तिचं पर्सेंटाइल खूप चांगलं होतं. तिला पुण्यातलं टियर 2 चं कॉलेज मिळालं असतं. नाही घेतलं. तिचं काय म्हणणं होतं, की पुण्यातल्या टियर 2 ला घेण्यापेक्षा मी आष्टाला घेणार. ओके. तिनं आष्टाला घेतलं. आर-आय-टी, के-आय-टी पण नाही घेतलं रे. आष्टा. ओके. पण सांगू का? तिचं म्हणणं वेगळंच होतं लक्षात घ्या, की ती कशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होती बरं का लक्षात घ्या. 4ही वर्ष कॉलेजमध्ये ती अग्रेसिव्ह होती. ओके. सगळ्या ठिकाणी फंक्शन असू दे, काही असू दे, कुठला इव्हेंट असू दे, सगळ्या ठिकाणी ती पुढे होती लक्षात घ्या. कम्युनिकेशन स्किल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं. प्लेसमेंट अरे झालीच असणार ना. बरोबर ना? झालेली आहे लक्षात घ्या. परफेक्ट. त्यामुळे अण्णासाहेब डांगे हे कॉलेज आपल्या लिस्टमध्ये असलेलं चांगलंच आहे. त्याच्या खाली बघा लगेच कट ऑफ खूप खाली येतोय. आदर्श 60 म्हणजे सांगलीत मला ना 3 कॉलेजचा कट ऑफ खूप चांगला दिसतोय. 99, 93, 95, 85. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, हे बाकीच्या कॉलेजेसचा कट ऑफ खूप, खूप, खूप खाली आहे. मी तुम्हाला सांगतो नानासाहेब महाडिक, संजय आता क्लिअरली सांगतो, ही जी लिस्ट मला मिळाली ना, याच्यात आमचं पी-व्ही-पी-आय-टी राहिलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक नक्की देईन बरं का लक्षात घ्या. तिथं मी शिकलोय आणि त्याचा कट ऑफ 85 प्लस 80च्या रेंजमध्येच असणार आहे समजून घ्या. ओके. बरं आता याच्यामध्ये ना मला काय म्हणायचंय, आता साताऱ्यातलं आमच्या म्हणलं, केबीपी हे रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे. 80 पर्यंतचा कट ऑफ आहे सीएसचा. ओके. आणि जे आहे ना कॉलेज कराड गव्हर्नमेंट कॉलेज 97 आहे त्याचा पण कट ऑफ हा आयटी साठी आहे बरं का भावानो. सीएस नाही आहे लक्षात घ्या. पण आता साताऱ्यातलं मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही जर मी पर्सनली मी कुठे व्हिजिट दिली असेल तर ज्ञानेश्वरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा. ओके. 65 खूप कमी कट ऑफ दिसतोय, पण गेल्या वर्षी तिथल्या एका मुलीला खूप चांगली प्लेसमेंट मिळाली. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वारणा नगर 83 चा कट ऑफ दिसतोय, पण नक्कीच तो थोडासा हायर साईडला जाईल यावर्षी लक्षात घ्या. पण हे जे आहेत ना म्हणूया आपण, हे जे कॉलेजेस आहेत, आता हे टियर 3 मध्ये येत आहेत कॉलेजेस लक्षात घ्या. पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. के-आय-टी टियर 2 मध्ये आहे, आर-आय-टी सुद्धा टियर 2 मध्ये आहे लक्षात घ्या. पण टियर 3 असू दे तर टियर 4 असू दे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, की ही जी लिस्ट मी तुमच्याशी डिस्कस केली म्हणूया आपण. त्यातनं काय लक्षात आलं? ऑप्शन्स खूप आहेत ना. आहेत ऑप्शन्स खूप. ओके. तुमचा मी काय म्हणतोय, अगदी तुमच्या एक लक्षात आलं का? कुठली गोष्ट लक्षात आली का बघा, की इथं मी दाखवतोय 6 पर्सेंटाइल आहे छाबडा कॉलेजेस. 6 पर्सेंटाइल इतका पण नको लोअर लेव्हलला जायला. पण 44 ला फलटणला एक कॉलेज आहे. 52 ला अरविंद गवळी कॉलेज 52 म्हणजे हे लास्ट इयरचा आहे लक्षात घ्या बरं का. हा का जो कट ऑफ जो आहे ना, तो मी तुम्हाला सांगतो प्रत्येक ठिकाणी एव्हरेज पॅकेजेस आहेत. पण थांबा, वालचंदचा हायेस्ट पॅकेज नक्की जास्त असणार आहे. के-आय-टी असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कराड यांचे प्लेसमेंटचे आकडे मोठे आहेतच लक्षात घ्या. मग आता कॉलेजेस पण भरपूर आहेत. आता मी तुम्हाला सांगतो विट्याला सुद्धा कॉलेज आहे. आदर्श कॉलेज आहे. त्याच्यानंतर साताऱ्यात तर मी तुम्हाला सांगितलं अर्धा कॉलेज साताऱ्याच्या आसपास आहे. कराडला जे काय आहे गव्हर्नमेंट कॉलेज त्याच्या बाजूला दौलतराव आहेर नावाचं कुठलंतरी कॉलेज आहे बरं का. ओके. आपल्या लिस्टमध्ये आहे का बघूया आपण सातारा, सातारा, सातारा. ओके. मी तुम्हाला सांगतो दौलतराव आहेर. ठीक आहे 76 आहे. मग आता काय करा माहिती आहे का, की ही लिस्ट तुमची डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्याशी मी शेअर करतोय. तरी मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवताना सिरियसली ब्रांचला कॉम्प्रोमाईज करायचं नसेल, तर ही कॉलेज यातलं कुठलंही चांगलं कॉलेज तुम्ही घेऊ शकताय. फॅकल्टीच्या अपेक्षा नका रे करू कुठेही. आता मी काउन्सिलिंगला सांगतोच, की पहिल्या दिवशीच वाटेल तुम्हाला कुठल्याही कॉलेजवर गेल्यावर, अरे हे कसलं कॉलेज मिळालंय आपल्याला. आपण ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं डिझर्व्ह करतोय. पण नाही, रिअॅलिटीमध्ये असंच आहे लक्षात घ्या, की फॅकल्टीज नाहीत होत. ओके, मी तुम्हाला सांगतो अरे 2 गोष्टी कॉलेजनं प्रोव्हाईड केल्या पाहिजेत. सगळ्या कॉलेजनं 2 गोष्टी प्रोव्हाईड केल्या पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो प्रत्येक कॉलेजना ही जी गोष्ट आहे ना, ओके, मी काय म्हणतोय बघा, इन्व्हेस्टमेंट कशावर करते माहिती आहे का? यांच्या बिल्डिंग्स, कॉलेजला का थोडी जागा लागते का? जागेसाठी करोडो रुपये लागतात. बिल्डिंगसाठी करोडोच रुपये लागतायत. पण मी काय म्हणतोय, की ह्यांनी इन्व्हेस्टमेंट पहिला केली पाहिजे फॅकल्टीजवर. ओके, फॅकल्टीजवर. त्याच्यानंतर आणले पाहिजेत यांनी इथं कॅम्पस इंटरव्ह्यूज. ओके, म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज त्यांना व्हिजिट देऊन त्यांचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर परफेक्ट पाहिजे प्रत्येकाचा लक्षात घ्या. प्रत्येकाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर परफेक्ट पाहिजे लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आलं मी काय सांगतोय ते. ह्या 2 गोष्टी जर प्रोव्हाईड केल्या तर प्रत्येक कॉलेज हे टियर 1 होणार आहे लक्षात घ्या. प्रत्येक कॉलेज. कॉलेज म्हणजे लक्षात काही येत नाही. तुम्ही नुसतं आत्ता पास आउट झालेल्या मुलांना लगेच जॉब दिला जातो टीचिंगमध्ये. तर जस्ट बीई कंप्लीट केलंय. जावा इंटरव्ह्यूसाठी ते कॉलेजमध्ये. लगेच सिलेक्ट केलं तर तुम्हाला हा शिकवा विषय. इतकं सोपं नाहीये ते. चांगल्या फॅकल्टीज पाहिजेत. ह्या 2 गोष्टी प्रोव्हाईड करा. तुमचं कॉलेज टियर 1 होईल. होईल की नाही सांगा बघू? बरं मग असू दे. सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये सुद्धा चांगले कॉलेजेस आहेत. टियर 1 पासून टियर 2, टियर 3 चे कॉलेजेस आहेत. तुमच्या पर्सेंटाइल नुसार ते कॉलेज सिलेक्ट करा. काही डाऊट आला तर प्रदीप सरांना नक्की विचारा. ऑल द बेस्ट.